नाशिकच्या मनमाड शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार पाहायला मिळते। अचानक आलेल्या पावसामुळे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेत। शेड अभावी कांदा ओला झाला आणि अचानक आलेल्या या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कसं तरी करून प्लास्टिकचे आच्छादन टाकून कांद्याचं संरक्षण करावं लागलं। मात्र तरीही कांदा भिजलाय, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मनमाडच्या बाजार समितीतनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये सकाळपासून पावसाची एक संततधार सुरू झाली। सकाळी 9:30 नंतर अचानक आलेल्या पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी जो कांदा माल विकला होता मनमाड बाजार समितीमुळे या ठिकाणी लिलावाचं शेड नसल्यामुळे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठे मोठे हाल होतात दिसत। मी आता मनमाडच्या बाजार समितीमध्ये उभा आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर इथं कांदा विक्रीसाठी आणले होते, त्या कांदा कुठेतरी भिजताना दिसतोय। अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्लास्टिकचे आच्छादन जे ते देखील या ठिकाणी आणले नव्हते, त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे कांदा जो आहे तो कुठेतरी भिजताना दिसतोय। आधीच जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो आधी अवकाळी पाऊस आणि नंतर मान्सूनपूर्व पावसाने जो आहे तो शेतातच भिजला आहे आणि उरला सुटला जो कांदा होता तो या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी विक्रीस आणला होता। 2 पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठे मोठे तारांबळ उडली आणि शेतकऱ्यांना कुठेतरी प्लास्टिकचा पेपरचा आधार घेऊन या ठिकाणी आपलं हे करावं लागलं आणि त्यातच या ठिकाणी आता आपण पाहिलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्याचं दुहेरी नुकसान होताना दिसतंय। मनमाड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी लिलावासाठी कुठेतरी कांदा लिलाव शेड निर्माण करावं आणि शेतकऱ्यांसाठी निवारा शेड या ठिकाणी उभारावं अशी काहीशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसतात। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।